नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्व्हिंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी सध्या आपण तयारी करतो आहोत. चॅनलवर या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले प्रश्न मी सोडवून दाखवलेले आहेत. प्रश्न सोडवत असताना नेहमी चारही ऑप्शनचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देते, ज्यामुळे जी कन्सेप्ट आपल्याला प्रश्नात विचारली असते ती पूर्ण क्लिअर होते. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तुम्ही जाता त्यावेळेला क्वेश्चन सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस ठेवणं खूप आवश्यक आहे. या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही माझ्याकडनं चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक परचेस करू शकता, ज्यामध्ये 300 पेक्षा जास्त क्वेश्चन्स तुम्हाला मिळणार आहेत विथ आन्सर की, आणि त्यात 4 मेगा टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. यासाठी कुठेही जायची आवश्यकता नाहीये. ऑनलाईन मोडवरती इथे व्हॉट्सअप नंबर शेअर केला आहे. या नंबरवरती तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून ही क्वेश्चन बँक माझ्याकडनं परचेस करू शकता. तर ही क्वेश्चन बँक नक्की घ्या, कारण क्वेश्चन सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस खरंच खूप आवश्यक आहे. अभ्यास आपण करत असतो, पण जेव्हा क्वेश्चन्स सोडवतो त्यावेळेला एक्झॅक्टली आयडिया येते की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स फ्रेम केलेले असतात, कशा पद्धतीचे ट्रिकी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. नेहमीप्रमाणे आपण क्वेश्चन सोडवणार आहोत. आता 2024ची प्रश्नपत्रिका सध्या सोडवतोय. आजचा प्रश्न आहे बघा, कापूर बराच काळ बाहेर ठेवला तर त्याचा आकार कमी कमी होत जातो. या प्रक्रियेत उष्णता शोषली जाते, उष्णता उत्सर्जित केली जाते, उष्णता घेतली किंवा बाहेर पडत नाही, उष्णता आधी घेतली जाते नंतर बाहेर पडते. पदार्थाचं अवस्थांतर या मुख्य टॉपिक मधला हा प्रश्न आहे. जेव्हा पदार्थाचं एका अवस्थेमधनं दुसऱ्या अवस्थेमध्ये रूपांतर केलं होतं त्यावेळेला एकतर उष्णता शोषली जाते किंवा उष्णता बाहेर पडते. स्थायूमध्ये आपण जर स्थायूला उष्णता दिली तर त्याचं रूपांतर द्रव पदार्थात होतं, ज्याला आपण विलयन म्हणतो पहा. आणि इथे स्थायू उष्णता शोषून घेतो आणि तो द्रवामध्ये रूपांतरित होतो. द्रव पदार्थाला पुढे आपण अजून उष्णता दिली तर त्याचं वायूमध्ये रूपांतर होतं, उत्कलन. आणि याच्या विरुद्ध दिशेने जर वायूला थंड केलं तर त्याचं द्रवामध्ये रूपांतर होतं, ज्याला आपण संघनन म्हणतो. आणि द्रवाचं पुढे स्थायूमध्ये रूपांतर होतं, ज्याला आपण गोठण म्हणतो. येतंय लक्षात? तर इथे स्थायू हा जो कापूर आहे तो स्थायू आहे आणि तो डायरेक्टली वायूमध्ये रूपांतरित होतो. आठवलं? तर या प्रक्रियेला संप्लवन असं म्हणतात. पण इथे काय होतं, कापूर जो आहे तो उष्णता शोषून घेतो आणि तो डायरेक्टली स्थायू टू वायूमध्ये कन्वर्ट होतो. त्यामुळे इथे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय ई. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, एक आपल्याला इमेज दिली आहे. इथे आरसा आहे आणि इथे पी डिस्टन्स आहे. ही अनघा इथे उभी आहे आणि बघूया काय. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे अनघा सपाट आरशापासून 5 मीटर अंतरावर उभी होती. नंतर ती पी मीटर अंतरावर उभी होती. नंतर ती 5 मीटर अंतर पुढे सरकली. अनघा व तिची प्रतिमा यातील अंतर आता 30 मीटर आहे, तर पी चे मूल्य काय असेल? 25 मीटर, 20 मीटर, 15 मीटर आणि 10 मीटर असे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. काय काय दिलेलं आहे बघा. इथे मध्ये आरसा आहे. आधी अनघा पी मीटर अंतरावर उभी होती आणि नंतर ती मागे सरकली 5 मीटर अंतरावर. ती जेव्हा मागे सरकली त्यानंतर तिचं आणि तिच्या प्रतिमेतलं अंतर 30 मीटर आहे, जे इथे मी दाखवलंय. आणि आपल्याला हे माहितीये की आरशापासून आता अनघाचं अंतर होईल 15 मीटर, अर्ध होईल की नाही 30च्या. त्यामुळे हे होईल 15 मीटर. या 15 मीटर मधलं 5 मीटर ती मागे सरकली हे ऑलरेडी दिलेलं आहे. येते ना लक्षात?
त्यामुळे आपण पीचं अंतर अगदीच सोप्या पद्धतीने काढू शकतो आता की हे 5 मीटर असणार, तर हे पी जे आहे ते 10 मीटर असणार. ओके, त्यामुळे पर्याय डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, मेणबत्ती पेटवल्यानंतर 2 क्रिया होतात. मेण वितळते, मेण जळते. हे बदल दर्शवणारे योग्य पर्याय लिहा. 1 भौतिक, दुसरा रासायनिक. 1 रासायनिक, दुसरा भौतिक बदल. 1 व 2 भौतिक बदल, 1 व 2 रासायनिक बदल. काही बदल घडताना मूळ पदार्थाचे गुणधर्म आहेत तसेच राहतात, म्हणजे त्यांचे संघटन कायम राहते, कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही. अशा बदलास भौतिक बदल किंवा फिजिकल चेंज असं म्हणतात. तर या उदाहरणांमध्ये बघा, हे जे आपण लोखंडाचा कीस इकडनं सेपरेट करतोय चुंबकाचा वापर करून, तर इथे कुठलाच नवीन पदार्थ तयार होत नाहीये आणि मूळ पदार्थ आहे तसाच राहतोय, त्यामुळे हा काय होईल, भौतिक बदल होईल. तसंच इथे कळीचं रूपांतर फुलामध्ये होतंय, इथेही कुठलाही रासायनिक बदल याच्यामध्ये होत नाहीये आणि काही नवीन पदार्थ नाही तयार होत, त्याच पाकळ्या उमलल्या जातात, त्यामुळे यालाही आपण भौतिक बदल असंच म्हणतो. इथे सुद्धा जेव्हा बर्फाचं पाणी होतंय तेव्हा त्याच्या मूळ गुणधर्मात काही फरक पडत नाही, ते आहे तसेच राहतात, त्याच्यामुळे यालाही आपण भौतिक बदल असंच म्हणतो. कैरीचा मात्र आंबा होत असताना यामध्ये रासायनिक बदल होतात. कैरी आंबट असते, आंबा गोड असतो, तर त्याचे जे रासायनिक गुणधर्म आहेत ते इथे बदलतायत, त्यामुळे याला आपण रासायनिक बदल म्हणतो. प्रश्नात आपल्याला विचारलंय, मेण वितळते. मेण वितळल्यावरती त्याच्या गुणधर्मांमध्ये काहीच फरक पडणार नाही, जसं इथे या पाणी आणि बर्फाच्या गुणधर्मात फरक पडणार नाही. त्याचं मुख्य जे संघटन आहे ते कायम राहील, त्यामुळे हा असणार आहे भौतिक बदल. आणि मेण जेव्हा जळतं तेव्हा मात्र त्याच्या रासायनिक गुणधर्मात फरक पडेल आणि म्हणून हा रासायनिक बदल आहे. पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या झाडाच्या खोडापासून धागे तयार करतात? ताग म्हणजे ज्यूट. ज्यूटच्या बॅगा तुम्हाला खूप छान माहिती आहे, पिशव्या तयार करतो आपण ज्यूटच्या, तर धागे तयार केल्यानंतरच त्याच्या पिशव्या करता येतील की नाही, त्यामुळे हेच या प्रश्नाचं उत्तर आहे, पर्याय ए. दुसरे बघा, कोरफड. कोरफडीचे विविध औषधी उपयोग असतात, सौंदर्य प्रसाधनांमध्ये पण कोरफड वापरली जाते. साग, सागाचं झाड जे आहे, सागवानाचं झाड, त्याचं लाकूड फर्निचर बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त असतं. आणि शेर जे झाड आहे त्याचा जो चीक असतो तो इंधन म्हणून वापरला जाऊ शकतो. तर प्रश्नात आपल्याला धागे कुठल्या खोडापासून तयार करतात विचारले, उत्तर होणार आहे पर्याय ए, ताग. चला तर मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवत आहे. तसेच अजूनही सोडवलेले MCQs घेऊन येणार आहे. चॅनलला नक्की बघत राहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटत राहूया. टाटा.